मार्कंडेय जलतरण तलावातील कुजलेल्या फिल्टर प्लांटची दुरुस्ती करण्यात आली असून येत्या आठवड्याभरात हा तलाव पोहण्यासाठी खुला होणार आहे। अशोक चौक परिसरातील मार्कंडेय जलतरण तलाव हा शहरातील सर्वात मोठा जलतरण तलाव आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत इथं पोहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे। मात्र यंदा मे महिन्यातच हा जलतरण तलाव बंद करण्यात आला होता। ऐन उन्हाळ्यात सुट्टीच्या काळात जलतरण तलाव बंद असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता। या प्रश्नी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आवाजही उठवलेला होता। दरम्यान जलतरण तलावातील पाणी दूषित होत असल्यानं तलाव बंद केल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र नंतर फिल्टर प्लांटच कुजल्यानं तलावातील पाणी दूषित होत असल्याचं लक्षात आलं। कुजलेल्या फिल्टर प्लांटमुळे मार्कंडेय जलतरण तलाव तब्बल 2.5 महिन्यांपासून बंद आहे। त्यामुळे नियमित सभासदांना गैरसोयीस सामोरं जावं लागलं आहे। दरम्यान फिल्टर प्लांटच्या कुजलेल्या ठिकाणी नवीन पत्रा लावून वेल्डिंग करून दुरुस्ती करण्यात आली, तसंच फुटलेले पाईपही दुरुस्त करण्यात आले। त्याचप्रमाणे 30 HP-च्या 2 मोटरही नादुरुस्त झाल्या होत्या, याचीही दुरुस्ती करण्यात आल्याचं क्रीडाधिकारी नजीर शेख यांनी सांगितलं। त्यामध्ये काय झालं का नाही, आपल्याकडे कर्मचारी म्हणजे बिगारी कर्मचारी कमी असताना सुद्धा आपल्या आहे ते कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस एक करून त्यांनी आतली वाळू सरकून आतमध्ये काय प्रॉब्लेम झाला ते बघितलंय। मग पीएचई डिपार्टमेंटच्या लोकांना बघून ते दाखवल्यानंतर त्यामधलं जे आतमध्ये फिल्ट्रेशन प्लांट 1985 सालीचा आहे। आतमधलं प्लांटचे जे 2 भाग आहेत, पाणी आणि वाळू, फिल्ट्रेशन पाणी फिल्ट्रेशन होऊन वाळू आणि पाणी वेगवेगळं होत असतंय। ते जे मधला भाग आहे तेच पत्रा फाटलेला होता। ते पत्रा फाटून कुजून पाण्याने त्यातनं जे वाळू जाऊन ते कारंजामध्ये येऊन त्यातनं टँकमध्ये ते येत होते। त्यासाठी पाणी सगळं लालसर पाणी होणे हे असं सतत हे होत होतं। येत्या आठवडाभरात मार्कंडेय जलतरण तलाव पूर्ववत सुरू होणार असून जलतरण तलावातील संपूर्ण फिल्टर प्लांटच बदलण्यासाठी 45 लाख रुपयांचा खर्च येणार असून याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांकडे पाठवण्यात आल्याचं नजीर शेख यांनी सांगितलं। हे तात्पुरती दुरुस्ती याला म्हणता येईल, कारण हे 1985 सालीच आहे। आतला सगळं फिल्ट्रेशन प्लांट कुजलेला आहे, ते तात्पुरती दुरुस्तीच आहे। आणि नवीन प्लांटसाठी आपण काय केलं, पीएचई आयुक्तांची मान्यता घेऊन पीएचई डिपार्टमेंटला दिलेलं आहे। तिचं त्यांनी टेंडर प्रोसिजर पूर्ण केलेले आहेत। आता बजेट सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे। साधारण एक 42 ते 45 लाख रुपयाला नवीनला प्रोसिजरला लागणार आहे। नवीन फिल्ट्रेशन बरोबर आपण प्लांट बरोबर 2 HPची दोन्ही 30 HPची मोटरी, ब्रशिंग मोटर इत्यादी सगळं नवीन घेण्यात येणार। आपण काय जे संरक्षक भिंत आहे ते भिंत आपण एक 5 फूट वाढवून घेतलेली आहे। परत महिलांचं म्हणणं आहे दोन्ही टँकला भिंत जरा छोटी आहेत, बाहेरनं रोडवरनं आता रोड कशा नव्याने करताना रोडची उंची वाढलेली आहे, त्यामुळे बाहेरनं दिसून येत आहे हे येत आहे असे तक्रारी आल्यात। त्यासाठी आपण कापड मारून घेतलंय। तर आपण या वेळेला त्याला एक 5 फूट भिंत वाढवून त्यावर मग तारेचं कपन हे मारून घेणार आहे। प्रेक्षकांना प्रेक्षक गॅलरीच्या वर पत्रे वगैरे त्यांना सावली व्हावं या दृष्टीने ते करायचं आहे। आणि जे टाईल्स इथे फार जुने 1985 साली केलेले जे आहेत ते करणार आहेत आणि दोन्ही बाथरूमचे दरवाजे वगैरे सगळे चेंज करून नव्याने करून घेणार आहे। यंदाच्या उन्हाळ्यासाठी जलतरण तलावासाठी 4000 जणांनी पास घेतलेला होता। मात्र तलाव बंद असल्यानं लहान मुलांच्या आनंदावर विरजण पडलं। आता आठवडाभरात जलतरण तलाव सुरू होईल। मात्र वर्षभर येणाऱ्या सदस्यांची संख्या फक्त 200 इतकी आहे। उन्हाळ्यातच हा तलाव जर सुरू झाला असता तर याचा फायदा अनेकांना झाला असता। मात्र पालिका प्रशासनानं नेहमीप्रमाणे या कामाकडेही सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानं अनेकांना उन्हाळ्यात पोहणं शिकता आलेलं नाहीये।